मना तुला काय वाटलं म्हणजे जेव्हा नोकरी गेली तेव्हा? नोकरी गेलं तर टेन्शन आलं होतं मला. टेन्शन आलं ना? एक तर लग्न झालं होतं, मुलगी होती मला, घर सांभाळायचं होतं, आई बाबांना सांभाळायचं होतं. धंद्यामध्ये मजा आहे हो. धंद्यामध्ये जेवढे मेहनत करू तेवढे पैसे भेटतात. बरोबर आहे. मला कसं वाटतं हा धंदा करते नाही चांगलं वाटते आणि स्वतःच आहे ना, तो राजा माणूस आहे. बरोबर आहे. नाही काम म्हणजे आम्हाला रडू आले अक्षरशः. नमस्कार मंडळी, समरेश कृष्णवाडे स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. संध्याकाळचे 8:15 वाजले. आपल्या इथं कबड्डीचे सामने आहेत आपल्या गावात, बेलकडे गावात. साधारण 8-9 वर्षानंतर आहेत. आता चाललो मी, आता कधी येईल ते माहीत नाही. रात्री लेट होईल काम, म्हणजे सकाळ पण होईल टायमाला. म्हणजे 4 वाजतील का 5 वाजतील का 6 वाजतील ते मला पण नाही माहीत. जसं टीम येतील त्याच्यावर आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे, ओव्हरऑल आपलं गावचं वातावरण, गावचे सामने कसे असतात आणि गावातले सगळे एकत्र लोक येतात आणि एन्जॉय करतात. सगळ्यांची मदत असतं म्हणून हे सामने चांगल्या रीतीने पार पडतात असं. तर आता जायचं आहे खाली आणि बघा आई आणि अक्षय माहेरी उद्या येणार इकडे, म्हणजे मध्ये मध्ये येते. कारण का सध्या तिला क्लिअर चालायला जमत नाही ना, म्हणून लेट होतोय. म्हणजे फिजिओथेरपी चालू आहे म्हणून. आणि ती ऑफिस तिचं माहेर आहे ना, तिथे जवळच आहे, 5 मिनिटावर ऑफिस. आपल्याकडून तिचं ऑफिस जवळ अर्धा पाऊण तास लागतो. म्हणून सध्या तिला तिकडेच ठेवले आईकडे तिच्या. चला आपण पटापट खाली जाऊया. म्हणजे खाली म्हणजे ग्राउंडवर म्हणजे आपलं ही वरची आळी आहे आणि खालची आळी. तर खालच्या आळीला म्हणजे आपल्या मेन रोडच्या बाजूला मस्त आहे की पटांगण आहे, आपलं ग्राउंड आहे मोठं. आणि तुम्हाला दाखवतो आता सजावट कशी झाली ती. जेवून घेतो आहे हो काय? मी येतो रात्री. चल बाय बाय. गाडी घेऊनच जातो. सोनाली तिकडून आलीस? हा PNP चषक उद्घाटन झालं ना? सोनाली पण बरेच दिवसांनी व्हिडिओ मध्ये दिसली का? ते रील्स तू बनवलीस ना, मस्त अशीच केली. चलो या तुम्ही. चला येतो. सगळा गाव खाली दिसेल तुम्हाला. ज्याला नेहमीच विधान परिषदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. मी जिथे काम करतो ना, मी जिथे नोकरीला आहे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्या बँकेचे आदरणीय चेअरमन आमदार भाई जयंत पाटील साहेब यांचं आगमन झालं. सामने चालू झाले आता आणि आपल्याला पण ड्युटी लागली 4 नंबर ग्राउंडला. लाईनमन असेल, स्कोरर असेल, काहीतरी करायचं आहे. आता 4 नंबर ग्राउंडला पण कॉमेंट्री सारखी चालू असेल, ऐकायला येणार नाही जास्त. आता सगळे आपले गावातले ज्येष्ठ मंडळ वगैरे सगळे आलेले आहेत. काका आणि महिलांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आवडीने आल्यात बघायला बघा. काय बाहेर पाठवायचं आहे. सिक्युरिटी गार्ड्सना सुद्धा विनंती असेल की ज्या पद्धतीने तुम्हाला पुढून दाखवतो व्ह्यू पुढून. त्यांच्यासोबत एक कोच आणि त्यांचे आपले सरपंच साहेब, काका सरपंच साहेब ह्यांचं महत्वाचा वाटा आहे आयोजनामध्ये. आणि जवळजवळ 8 ते 9 वर्षाने आपलं झालंय हा स्पर्धा, बरोबर ना? चेअरमन आपले 2016ला झालेलं ना. तुझं कुठं आहे स्वेटर? गावंडेवाचं स्वेटर ना आणलं, आणजा आता. हा सगळे जेवण आलेत का काय? म्हणजे काय? 4 वाजल्याच्या हालाचं नाही, हलणारच नाही. मग उरणवरून आले खास बघा. नाश्ता देऊ, जेवण पण देऊ. भूक लागली बघा, काकी पण आहे. आणि इकडे आपली सगळी मंडळी आहे. मैदान क्रमांक dreamscricket.in ला किती सबस्क्रायबर कमी आहेत रे? 150. आणि आज होतील. आणि आपल्याकडे फक्त अलिबाग तालुक्यातलं नाही, पूर्ण रायगड जिल्ह्यातल्या टीम आल्यात. श्रीवर्धन पासून टीम आल्यात. हा तुम्हाला वाटलं फक्त अलिबाग तालुक्यातल्या, असं नाही. मैदान क्रमांक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी चौघांचं स्वागत केलं जात आहे. आणि खरंच म्हणजे मी नेहमी म्हणते, सगळ्यात चांगली माणसं, सरळ माणसं आणि प्रेमळ माणसांचं गाव म्हणजे बेलकडे. ती बोलते आम्हाला नाही घेतलं, जिया बोलते काय ग.
आता घेतलं बघ, डान्सर आहे ती. आणि ह्यांचा बर्थडे आहे ना आज. हॅपी बर्थडे. भावीर क्रीडा मंडळ बेलकडे प्रवेशद्वार. आणि आपलं जे ग्राउंड आहे ना ते अगदी रस्त्याच्या बाजूला एकदम. तेव्हा हा आपला स्टॉप आहे, बस स्टॉप. आणि आता या बघायला या. हा ये गेटवर आलो आता. 11 वाजायला आले 11. आणि मी काय खाल्लं नाही, इथंच खातो आता. का जेवायला घरी नाही जात मी. आज इकडेच अंडापाव वगैरे खाऊ. आपल्या गावातले पण दुकान आहेत ना ते पण दाखवतो. थोडी गावची मजा दाखवतो तुम्हाला. ध्रुवाला बोलवला, त्याला बोललो खाऊ चल काहीतरी पहिलं. कबड्डी झाल्याशिवाय जेवणार नाही बोलते. पहिली पेट पूजा. चला मान्याकडे आपण जाऊ. सतीश काका आहेत, सतीश काका. आपल्या स्टॉपच्या अलीकडे सुरीची हॉटेल आहे ना, ती त्यांची गाडी आहे, पानाची गादी आहे. आणि हे कुरकुरे सगळं आहे. तुला पाहिजे काय? हा चणे शेंगदाणे पण घ्यायचे आम्हाला. शिवा शिव आहे ना, शिव तिला का पाहिजे? काय पाहिजे तुला? पैसे चणे शेंगदाणे. मी पण घेतो आता. थांबा पहिला अंडा पाव खातो आम्ही. काका पण बेलीतलेच आहेत. आणि आपल्या मान्याचं स्टॉल आहे. काय रे? सगळी फॅमिली आहे बघा. वहिनी पण आहेत, आई पण. हे कुठे आहेत? आप्पा कुठे गेले? हा काय जिथं जिथं म्हणजे कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे, आणि मेन बैलगाड्या असतील तिकडे हा जातो. म्हणजे आपला मराठी माणूस धंदा करायला असतो, पण हा नाही, ह्याला मानला पाहिजे मनोजला. म्हणजे त्याला सगळी घरातले पण सपोर्ट करतायत. आणि बैलगाडीला चांगला धंदा होतो त्याचा. बैलगाडी कशा पहाटे असतात ना, दुपारी पण असतात ना. उसाचा रस लावतो तो. हा मेन आपल्या स्टॉपवर त्याचा उसाचा रस आहे. बेलकडे स्टॉपवर कधी आलेत ना तर नक्की ट्राय करा. आणि आता त्याचा अंडापावची गाडी लावली त्यांनी. हे अजून काय का असतं मनोज? चहा, अंडापाव, नूडल्स. हे नूडल्स पण असतात, पकोडे, चायनीज भेळ सगळंच आहे. आणि बघा आई पण त्याला सपोर्ट करतोय. काय ग जेवलीस तू? आता तिला झोप येईल. बेबीला पण घेऊन आलो. हो गावातल्या गवड्यात बोलल्यावर काय नाव सांग तुझं? नाव सांग. नाव सांग. साजिरी. मत्तच नाव आहे का? साजिरी बोल. पप्पाला मदत करायला आली ती मग. आता आपण अंडापाव म्हण्या. अंडापाव दे. हे कुठे गेली रावजूल? तुला देऊ समजेश? हो हो एक पूर्ण ना आम्हाला. 2 दे पहिले. हा पहिलं ट्राय करू ना. पण हे तू अंडापाव झाला गेलास तरी चालेल स्टॉपवर. टाइम नाही भेटत त्याला. पहिलं त्यांना दे कस्टमरना. कस्टमरला दे पहिलं. पब्लिक बघा. चला आपला अंडापाव आलाय. सध्या एक एक खाऊ, नंतर अजून 4 पण खाऊ. समजलं ना? लाजच नाही. रो कसा आहे म्हणे सांगतो थांब. शेजवान चटणी लावले, कांदा मारून. म्हणे एक नंबर आहे. मराठी माणूस आपला पुढे गेला पाहिजे धंद्यामध्ये. नोकरी काय सगळीच करतात, धंदा कोण जास्त करत नाही. कारण का लाजतो ना मराठी माणूस. ह्याचा आदर्श घ्यायला पाहिजे. एक नंबर आहे म्हणे. हे शेजवान चटणी कुठली आहे? बनवतो. एक नंबर आहे शेजवान चटणी. वहिनी पण नोकरी करतात. काका बोल. ह्या तुम्ही काय करता सांगा? आशा सेविकाची आहे आपल्या गावातच. आणि म्हणजे त्यांना पण म्हणजे मेन कसं आहे, बायकोनी सपोर्ट केला तर नवरा कसा लाजत नाही, बिंदास. हा
ह्यांचा सपोर्ट जाम आहे हा. सपोर्ट हवा आहे. म्हणजे कोण बोलायला आहे नोकरीला नाही धंदा करतो, पण आता लोकांना माहित नाही की नोकरीमध्ये किती पैसा आहे, धंद्यामध्ये किती पैसा आहे. बरोबर. लास्ट सोडली तर काय सगळं नोकरीमध्ये होतं. काहीच नाही. नोकरीमध्ये तुम्हाला काहीच म्हणजे नाही. समजतं असेल ना, हो. आपण आपला धंदा शेवटी 10-12 तास राबतो हो. आणि ह्याच्यात 10-12 तास राबतो तेव्हा किती पैसा भेटतो, बरोबर नाही, ना. नोकरी झोकून दिलं ना. आता तुम्हाला कसं वाटतं हा धंदा करते तर? नाही, चांगलं वाटते. आणि स्वतःच आहे ना, तसं आपण जसं राहू शकतो. राजा माणूस आहे. बरोबर आहे. हा. आणि मेहनत कराल तेवढी कमी आहे. वहिनीचं नाव सांगा तुमचं? माझं नाव नेत्र आहे. आणि त्यांचं गाव पण उसर. उचल. आणि ह्यांचे विभागात जास्त बैलगाड्या असतात, हो हो. माती बंदर. आणि म्हणायची आई आई म्हणजे श्यामच मग सारखी चालूच असते त्याच्या बरोबर मदतीला सारखं चालूच हो. कायमच रात्रभर 6 वाजेपर्यंत असतं. पण म्हण्या अगोदर कामाला होता बरोबर ना. हो. म्हण्या कामाला होतास, काम सोडल्यावर तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काय काम सोडलं आता आम्ही तुम्ही चांगली बोलला असाल नाही तेव्हा बोलला असाल काम कशाला सोडलं. नाही काम बोललेत म्हणजे का नाही? आम्हाला रडू आले अक्षरशः. मग एवढ्या वर्ष त्यांनी काम केलेलं आणि बाबू सोडलं. दे रे लॉकडाऊन मध्ये ब्रेक दिला मला. ब्रेक दिला. त्यानंतर मग धंदा चालू केला. लॉकडाऊन मध्ये नोकरी सुटली त्याची. नंतर त्यांनी तू हे कसं केलंस, ठरवलंस कसं तू व्यवसाय करायचा आहे? ठरवलं आता काय नोकरी करायचीच नाही. एकदा धोका घेतला ना मी. 12 वर्ष नोकरी केली होती किती 12? एका ठिकाणी. बघा माझ्यापेक्षा तो 1-2 वर्षांनीच लहान आहे फक्त. मला सांग आत्ता तुझे अंडापाव किती संपले असतील? 6 ट्रे म्हणजे 6 तरी काटा 180. 180. एक आहे 7वा ट्रे आहे तो आता आईने उघडत लावलेला. 180 अंडापाव. तू अजून एक घ्यायचा आहे, एक नंबर आहे. म्हणे आम्हाला देऊ. हो दे. धंद्यामध्ये मजा आहे. बघा काय बोलला, बघा काय बोलला, परत बोल. धंद्यामध्ये मजा आहे. धंद्यामध्ये म्हणजे आपण जे राबतो ना स्वतःसाठी, स्वतःसाठी जेवढं मेहनत कराल स्वतःसाठी, जेवढे मेहनत करू तेवढे पैसे भेटतात. बरोबर आहे. फक्त लाज नाही लाज आणि मेहनत करण्याची ताकद ताकद पाहिजे. कधी पण आहेत ना आपल्या स्टॉपवर, बेलकडे स्टॉल आहे उसाचा. जिथे बैलगाडी असतील तिथे आपला हा बैलगाड्यांचा त्याचा धंदा आहेच. आणि हे बघ आता गॅस पेटवलाय हो मी. हे बघ बेबी जवळ नाही हे जायचं. बघा अंडी उकडाला, हे बघा अंडी उकडतात तिकडं. गॅस मस्त आहे छोटासा. आई पण ज्या हौशीने करते बघा त्याची. लास्ट ट्रे आहे समरे. लास्ट ट्रे आहे. मग आता काय करशील? आणणार गावातून. आण आता अंडी. बाबू काकांच्या अगं, दुकानात. अजून आता हा तुझा पाव पण धंदा नाही झालाय, 25% पण नाही झालाय. अंडा पाव कसा आहे किंमत? 20 रुपये. 20 रुपये आहे का अंडा पाव? हे घ्या आता. चहा पाहिजे कस्टमरला. हो चहा पाहिजे. हे अक्षा थंडवलीच सगळी. किती हवे चहा? चला चला. चहा देते ना, चहा दे. मजा असतो अशी गावाला. काय म्हणे, गावची मजा आपली वेगळी असते रे, म्हणून दाखवायचे. मस्त आहे की मसाला मारलाय, हळद. त्यांना चहा द्या. हे बघा अंडी आता सोडली. आणि काय टाकलंस रे? सिक्रेट मसाला टाकलास? काय टाकलंस? गरम मसाला. मीठ, गरम मसाला टाकला. ओके. इथं म्हणजे एकदम फास्ट पाहिजे हो काम. कस्टमर का थांबतच नाही. कस्टमर कंटिन्यू पाणी आणायला गेले, पाणी पण संपलं. मेहनत करायची हिंमत पाहिजे फक्त. त्याला कळते. जे 4-5 तास धंदा असतो ते एकदम चतुरीने करायला लागतं. हा फास्ट एकदम. म्हणजे तुम्हाला आनंद पण तेवढा भेटतो. स्वतःसाठी आपण करतो ना, नंतर पैसे मोजताना पण मजा वाटते. मजा वाटतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी अजून एनर्जी येतं. मस्त आहे की वरून कोथिंबीर मारली त्यांनी. वा
करायला हो बाबू आता घ्या कोणला कोणला हा तुम्ही घ्या फटाफट. तिकडे चहा पण तयार आहे. हो चहा घ्या, कोणाला पाहिजे? जेवून आले आता, थंडवलेत. या चहा घ्या. चहा किती होतं घ्या, मी आता करते. किती खाल्लेत रे? 3 अंडा पाव. 3 खाल्ले. तुझी टीम कुठली आहे? समर्थ गोकुळ नागावचीच आहेत. 3रा अंडा पाव या खायला, तरी पण मन नाही भरत आहे. अरे B.Com झालेला मुलगा 12 वर्ष नोकरी केली आणि लॉकडाऊन मध्ये जॉब गेला. दुसऱ्या एखाद्याने काय विचार केला असता की दुसरी पण नोकरी बघू, पगार काही असेल, कमी असेल, जास्त असेल, नोकरी करू. हा आपला मराठी माणसाचा विचार असतो. पण त्यांनी तसं नाही केलं. तर रे मना तुला काय वाटलं, म्हणजे जेव्हा नोकरी गेली तेव्हा? नोकरी गेला तर टेन्शन आलं होतं मला. टेन्शन आलं? तर लग्न झालं होतं, मुलगी होती मला. लग्न झालेलं, मुलगी पण होती आणि घर सांभाळायचं होतं, आई बाबांना सांभाळायचं होतं. मग तुला कसं वाटलं का धंदाच करावं काय रे? मी ठरवलं आता नोकरी करायचीच नाही. एकदा धोका भेटला ना मला. 12 वर्ष नोकरी करून पण कामावर ठेवला नाही मला. बरोबर, विचार करा. त्याच्यानंतर उसाचा रसाची गाडी चालू आहेच, प्लस जिथे जिथे सामने असतात, जिथे जिथे बैलगाड्या असतात, तिथे तिथे हा अंडा पाव सुदे काय रे, अंडा पाव, वडापाव, परत पकोडे, अजून हे काय नूडल्स, हे पण तो विकतो. म्हणजे मेहनतीला सलाम आहे तुझ्या. आणि जो विचार केलास ना मनोज, त्याला बोलायला पण टाइम नाही. विचार करा. काय रे मनोज, तुला खरंच सलाम आहे आपला. कारण का नोकरी सोडून, म्हणजे नोकरीचा विचार सोडून तू धंदा टाकलास. आणि हे बघा, बोलायला टाइम नाही झाला. विचार करा. सध्या आपल्याला कॅमेरामनचं काम दिलंय. लाईव्ह स्ट्रीम चालू आहे ना dreamscricket.in ला. तिथे जरा मदत करतोय आपल्या पोरांना. तुमची सगळी मॅनेजमेंट टीम आहे बघा. सगळी मॅनेजमेंट टीम. आणि आता तर जाम उत्साह आलाय. आता एकदम कडक टीम लागायला लागल्या. टफ. आता पब्लिक बघाल ना, फुल भरलंय. आमचे 1 लाख सबस्क्राईब पूर्ण होतात आता dreamscricket.in. 2 फक्त पाहिजे, 2 जे लाईव्ह चालले ना आता त्याचे. चला, ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी आता सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्रायबर पूर्ण झाले. ड्रीम्सक्रिकेटसाठी एका जोरदार टाळ्यांचा जबरदस्त भाया, कॉंग्रॅच्युलेशन. मैदान क्रमांक 4च्या मध्ये पब्लिक आहे, त्यांनी खाली बसा, मैदानाच्या बाहेर जा. आपले पब्लिकने करून टाकलं लगेच. सर्व आपण कॅमेरा चला या ही मैदान क्रमांक 1 करायचा आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या. 1:30 वाजताचा चहा. 1:30 वाजलेत. रात्री 1:30 वाजता चहा आहे. 1:30 वाजलेले आहे. आणि तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर या मॅचेस 5 वाजतील आपल्याला पूर्ण करायला. 2 ओव्हरची मॅच सुद्धा 5 करावी लागणार आहे, कारण प्रेक्षक ऐकतच नाहीये. 4 वाजले बरोबर. आणि आता 15 मिनिटात फायनल लागेल. साठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. हो येणार की थांबणार. जर मेहनत करणार आपण, जर खऱ्या अर्थाने निष्ठेने त्याच्यामध्ये खेळणार, निष्ठेचा म्हटला खेळ मात्र खायचं आहे. गुणवत्ता मात्र फायनल झाली. जय हनुमान उच्चडे पेण तालुक्यातून फायनल जिंकली. आयोजन छान होतं आणि मॅचेस छान होतं. धन्यवाद. खेळून पण छान वाटलं. कसं वाटलं तुला? खूप चांगलं वाटलं. खूप चांगल्या स्पर्धा होत्या. ऍटमॉस्फिअर कसं वाटलं तुला इथला? मस्त होता. पेणचा संघ आहे उचेडे, जय हनुमान उचेडे. चला, बेस्ट ऑफ लक तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंट साठी. मस्त भारी खेळलं ते. जेवढं आपलं आयोजन केलेलं ना, तेवढी सगळी आपली कमिटी, म्हणजे हौशी मित्र मंडळ सगळे, म्हणजे बेलकडे ग्रामस्थ
आणि 10वी क्रीडा मंडळ वेलकडे. आता मी थंडवलं, एवढी थंडी आहे म्हणजे दव एवढं पडलं ना कंटिन्यू धावत होतो, हात थरथरत अक्षरशः. आणि व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडला आपला कार्यक्रम, ते महत्वाचं आहे. हा भांडण तंटा न होता, वादविवाद न होता झालं मस्त. आणि पब्लिक पण शेवटपर्यंत होतं. पहाटेचे 5:20 झाली. आता चाललो झोपायला. किती झोपीन ते माहित नाही, लगेच 7-7:30ला उठायला लागणारच आहे. 1-1.5 तास जमतेम झोप होईल. तर व्हिडिओ पूर्ण बघितलात, आपल्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही पण सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.